नमस्कार मंडळी. तुम्हाला तर माहीतच आहे, बायकांना सगळ्यात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे स्वयंपाकात भाजीला काय बनवायचं. आणि हा प्रश्न घरच्यांना विचारला तर उत्तर मिळतं काहीही बनव. तर मग त्याकरिता गॅसवर कढाई ठेवायची, त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं. गरम झालेल्या तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, तेजपान, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा तेलात छान परतून घ्यायचा. थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची. आलं लसणाची पेस्टसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची. त्यानंतर तिखट, हळद, धनेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं. मसालेसुद्धा छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेच टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आणि टोमॅटोच्या प्युरीला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. इथे टोमॅटोच्या प्युरीला तेल सुटलं की त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं. त्यानंतर यावर झाकण झाकून याला उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत मी इथे शेव काढून घेतलेली आहे. इथे तिखट ठोकळ शेव घेतलेली आहे भाजीमध्ये घालण्याकरिता. इथे थोड्याच वेळात छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये जी काढून घेतलेली शेव आहे ती मी इथे घालून घेत आहे. त्याचबरोबर थोडी कोथिंबीर घालून घेत आहे आणि गॅस आहे ती बंद करून घ्यायची आहे. तर इथे मस्त अशी शेव भाजी तयार झालेली आहे. जर आता तुम्हाला प्रश्न पडला की भाजी कशाची बनवायची, तर ही झटपट तयार होणारी शेव भाजी बनवायची. चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.